नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने लौकिकाला साजेसा खेळ करत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर 4-1 अशी मात केली आणि दुसऱ्यांदा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला। हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरी झाल्यावर आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्याने सरकारी नोकरी न मिळाल्याची खंत व्यक्त केली। 2020 सालीच महाराष्ट्र केसरी झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी मी 4 ते 5 वर्ष खूप झटलो, मात्र माझी दखल कोणीच घेतली नसल्याचं सदगीर यांनी म्हटलं। तर मी 2020 साली महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर एक गरीब घरातून आलेला पहिलो नाही। माझं गाव एकदम खेडेगाव आहे, 200-300 घरं असलेलं गाव आहे। त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, काही गोष्टी नाही। तर माझी अपेक्षा होती का म्हणजे गुरुवर्यांची पण अपेक्षा होती की मुलाला नोकरी भेटावं सरकारकडून। सगळ्यांनी धावपळ केली त्यावेळेसपासून आजपर्यंत मी त्याच्यासाठी खूप झटलो। म्हणजे 2 वर्ष नाही, त्याला 3-4 वर्ष झालं मी पळतोय त्याच्यासाठी, पण मला कोणी रिस्पॉन्स दिला नाही त्यावेळेस। पण फक्त होईल, करू, बघू अशा गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर माझी एक मानसिकताच उडाली की आता नोकरी नको आहे आपल्याला, फक्त कुस्ती करायची आहे आणि परत करून काहीतरी दाखवायची। तेव्हापासून मी लढत होतो। आणि आता पुढे पाहूयात, डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना आता तरी शासनाने न्याय द्यावा अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे। पहिल्या वेळी किताब जिंकल्यानंतर शासनाने त्याला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु दुर्दैवाने अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही। महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या केसरी स्पर्धा होत आहेत, हे सुद्धा कुस्तीच्या दृष्टीने योग्य नसल्याने आताही शासनाने लक्ष घालावं असंही ते म्हणाले। माझा मुद्दा आज असा आहे की या हर्षवर्धन सदगीरला रेल्वेने घेऊन अनेक वेळा आम्ही नाशिकवरून मुंबईला आलो। त्याला सरकारने सांगितलं होतं मागच्याच महाराष्ट्र केसरीच्या वेळेस की तुला सरकारी नोकरी देणार आहे, मात्र अद्यापपर्यंत तो डबल महाराष्ट्र केसरी झालाय, परंतु अद्यापपर्यंत सरकारने त्याला सरकारी नोकरी दिलेली नाही। सरकारने तातडीने यावर निर्णय घेतला पाहिजे। अशा पद्धतीचं खेळाडूंचं मनोधैर्य कमी करण्याचं काम सरकारने करू नये, खेळाडूंचं प्रोत्साहन देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे।